नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. 10 तारखेपासून आपण पाहतोय का जुन्नर तालुक्यामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडल्यात. 10 तारखेला देवराम लांडेचा वाढदिवस निघतो, काय मिरवणूक बेकायदेशीर मिरवणूक सुरू होते आणि एक डीजेचं वाहनाचा ब्रेक फेल होतो आणि त्याच्यामध्ये तो ब्रेक फेल भरधाव सुटतो उतारावर. पुढं काही वाद्य वाजवणारी मुलं असतात, त्यांना चिरडलं जातं. त्या 7 लोक जखमी होतात, त्यातल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. काही मृताचे नातेवाईक असतील किंवा काही पुढारी असतील, सर्व ठाण मांडतात जुन्नर पोलीस स्टेशन समोर. कोणत्याही परिस्थितीत देवराम लांडेला अटक करा. देवराम लांडे पळून गेलाय आणि देवराम लांडे यांना अटक झाल्याचं पोलीस इथं जाहीर करतायत आणि देवराम लांडे सह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. देवराम लांडेच नव्हे तर त्यांचा मुलगा अमोल, अजून एक शेखरे म्हणून व्यक्ती आहे जो डीजेचा मालक दाखवलाय आणि रोकडे म्हणून आहे जो वाहन चालक डीजेचा. आता हे 2 आरोपी फरार आहेत आणि देवराम लांडे आणि ड्रायव्हर रोकडे हे आता जेलची हवा खात आहेत. त्याच्यामध्ये दत्ता गवारी यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया. दत्ता भाऊ नमस्कार. नमस्कार. हे सगळं प्रक्रिया पाहता देवराम लांडे जरी तुमच्या पक्षात असले तरी तुमचं आणि त्यांचं किती सख्य आहे आणि किती वैर आहे सर्व आदिवासी भागाला माहिती आहे. कसं पाहता तुम्ही या घटना? मुळात मुद्दा असा आहे, जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घडली. ती कोणाच्या बाबतीमध्ये घडायला नाही पाहिजे. इवन देवराम लांडेंनी जी काही मिरवणूक काढली त्या मिरवणुकीमध्ये घटना घडावी असं कोणाला फार वैर्याला सुद्धा वाटणार नाही. गेल्या 4-5 वर्षामध्ये किंवा किंबहुना मी जेव्हापासून समाजकारणामध्ये आलो तेव्हापासून वैयक्तिक आणि आमचे मतभेद आहेत, परंतु त्याच्या कार्यक्रमात असं घडावं, त्यांनी काहीतरी करावं असं बिलकुल आम्हाला वाटलेलं नाही. पण समाज माध्यमांमध्ये काही प्रतिक्रिया उलट सुलट खरं तर येतात, त्याच्या अनुषंगाने मी बोलणार आहे. परंतु जी काही दुर्घटना घडली, जी काही ठाकर समाजाचा मुलगा आज काय तिथं मृत्युमुखी पडतो. बरं, देवराम लांडेंनी जी काही आज मिरवणूक काढली ती आजच नाही काढली. सातत्याने गेल्या कित्येक वर्ष किंवा कित्येक कार्यक्रमामध्ये लग्न असू, वरात असू, बैलपोळा असू, गणपतीची मिरवणूक असू, त्याचं ते वागणं पूर्ण तालुक्याला माहीत आहे. परंतु त्या दिवशी जी दुर्घटना घडली, आज एक गरीब कुटुंबातला मुलगा गेला, त्याची सल आम्हाला सुद्धा आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी मी तालुक्यामध्ये देखील नव्हतो, परंतु संध्याकाळी आल्यानंतर ते सगळं आपण बघितल्यानंतर आमच्या बी भावना अनावर झालेल्याच होत्या की बाबा ह्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्ही बी तुमच्याच माध्यमातून पाहिलं होतं का देवराम लांडे फरार झाला, पळाला, नंतर पोलिसांच्या अटकेमध्ये आला. आमचं बी म्हणणं तेच आहे की लोकांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काही कमेंट्स पण आल्या का यांनी राजकारण वगैरे केलं. राजकारण करायची काही कारणच नव्हती. जी काही रॅली निघाली होती ती काही समाजाला मदत करण्यासाठी नव्हती निघाली, अपंगांना नव्हती, विधवांना नव्हती, समाज घटकांना नाही, ती सुद्धा राजकीय स्टंट करण्यासाठीच होती. परंतु आमच्यावरती जे आरोप झाले ना की बाबा यांनी राजकारण केलं, समोर झालेलं आहे. तिथं मुलगा चिरडला जातो, त्याच्यानंतर समाजाचा उद्रेक होतो आणि तिथं मला वाटतं कोण जास्त असं कोण पुढारी बी नव्हते. सर्वसामान्य लोकांनी तो मुद्दा जेव्हा उचलून धरला आणि त्याला काय कोणता गुन्हा दाखल झाला का बाबा मृत्यूला जबाबदार आहे त्या गोष्टीला आहे. आता जी काय रॅली निघाली आपल्याच माध्यमातून बघितलं की बाबा जे काय डीजे, आज सुप्रीम कोर्टाने डीजेला परवानगीच नाही वापरायला, तरी तालुक्यामध्ये एवढी मोठी रॅली निघते, एवढे वाद्य काम होते, एवढं पोलीस आणि शिवाय पोलीस प्रशासन पण त्याच्यामध्ये दिसतंय व्हिडिओमध्ये सुरुवातीला. मग जर पोलिसांची परवानगीच घेतली नाही किंवा पोलिसांनी परवानगीच दिली तर एवढा मोठा कार्यक्रम जुन्नरमध्ये होते, त्याच्याकडे डोळे झाक असं बेधडकपणे आपण जसं पाहतो एखादा गुंड जेलमधून सुटलो कशी त्याची मिरवणूक निघते. वाढदिवसाची मिरवणूक काढणारे म्हणजे आम्ही आदिवासी समाजामधून बिलॉंग करतो, आम्ही असा माणूस कधी पाहिला नाही. ठीक आहे, त्याच्या बुद्धीला पटते, आज पैसे, त्या पैशाची मस्ती आहे, तो भाग नंतरचा विषय. परंतु जो काही मुद्दा त्यांनी तिथं केल्यानंतर जी काही घटना घडल्यानंतर तो माणूस तिथं नाही आहे. त्या जखमींची मी दुसऱ्या दिवशी सुद्धा भेट घेतली. आम्ही तिथं शिजी कुलकर्णी हॉस्पिटलला, कोकाटे हॉस्पिटलला गेलो, तिथल्या जखमींची भेट घेतली, घरी कुटुंबियांची भेट घेतली. मी रात्री अंत्यविधीला सुद्धा होतो. त्या गोष्टीचं राजकारण करायची मुळात काही गरजच नाही, कारण गरीब कुटुंबातला आज ठाकर समाजाचा मुलगा गेला त्याच्यामुळं अजिबात ती गरजच नाही. आणि आम्ही तसं काही केलं ना, उलट त्या कुटुंबाला मदत कशी होईल याच्यासाठी मी पुढाकार घेतला असेल. राजू डुंबरे असतील, अजिंक्य गोलप असेल, ललित जोशी असेल, किरण लोकरे, हे सर्वपक्षीय लोकांनी इथं काय. आणि देवराम लांडेंच्याबद्दल द्वेष वगैरे असा काही विषय, मतभेद व्यक्तिगत आहेत, पण घटना घडून घडलेल्या घटनेतल्या कुटुंबाला, जखमींना मदत करण्याची आम्ही भूमिका ठेवीत असताना आपण जेव्हा पाहतो की नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोप खरं तर समाज माध्यमांनी आमच्यावरती केले. बाबा माझे आणि त्याचे मतभेद आहेत, निवडणुकीला आम्ही एकत्र राहणार आहे,
मी देवराम लांडेच्या बरोबर बिलकुल कधी त्याच्या मताशी सहमत नसणार आहे. परंतु जेव्हा कौटुंबिक विषय येतोय, मुळात मुद्दा झाला की गुन्हा दाखल करताना मी सुद्धा तिथं नव्हतो. वास्तव स्वाभाविकच आहे की बाबा अशा सगळ्या गोष्टी, देवराम लांडेंचा इतिहास जर गेल्या 30 वर्षाचा संदीप भाऊ आपण बघितला तर फार व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या सहित असंख्य कार्यकर्त्यांना गेल्या 30 वर्षामध्ये त्यांनी त्रासच दिलेले, आतापर्यंत कोणी नाही. आणि हा जो काही मॅटर आहे हा आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. याच्यावरती पोलीस प्रशासन काय कारवाई करील, कशी करील, ते ड्रायव्हरवरती कारवाई करील, मालक करील. मी आपल्याच माध्यमातून ऐकलं की बाबा ड्रायव्हर जो कोण मालक आहे तो माझा मित्र आहे. आता तालुक्यामध्ये डीजे भरपूर आहेत, बाकीचे वाद्य भरपूर आहेत, बरेचसे मित्र आहेत माझ्या बरोबर आहेत, कार्यकर्ते आहेत. पण याचा अर्थ असा नाही का बाबा त्या गोष्टीला आम्ही कुठं पाठीशी घालतोय. पोलिसांनी जरूर त्याची शहानिशा करावा. त्यांचं कुठं पार्टनरशिप डीड असेल, कुठं त्यांच्या नावावरती गाडी असेल, जर त्या घटनेला ते जबाबदार असतील तर त्याच्यावर कारवाई करावा ना. परंतु विनाकारण समजा आम्ही काम करतोय, आता जर काही झालं ना बाबा दत्त गवारी देवराम लांडेचे विरोधक मग यांनीच केलं, ह्या ज्या प्रतिक्रिया किंवा हे जे समज जे तुम्ही जे सांगताय का तुमचा कार्यकर्ता आहे, समजा मित्र आहे, परंतु शुभम मुंडे हा त्या डीजेचा मालक आहे, तो पार्टनर आहे आणि तो तुमचा कार्यकर्ता नाही. शुभम मुंडे पार्टनर आहे, डीजेचा मालक आहे, ही गोष्ट मला माहिती बी देखील नाही. तो मला बोलला बी नाही का डीजे त्याचा शेखरे म्हणून कोणतरी आहे, त्या शेखरेचा तो डीजे आहे. आता त्यांनी तर ही काय कल्पना मला दिली नाही. शुभम मुंडे तुम्ही आता नाव घेता, शुभम मुंडे भेटतो मला, पण तो काय मला त्याच्याबद्दल बोलला नाही. कार्यकर्ता जरूर आहे ना, कार्यकर्ता आहे, मित्र आहे, तुम्ही सगळेच माझे मित्र आहेत. पण त्याच्या नावावरती तो कुठला व्यवसाय करतोय किंवा काय करतोय आज तागायत तर मी शुभम मुंडेला कधी डीजे घेऊन येताना काय बघितलंच नाही किंवा त्याचं आहे की नाही मला त्याच्याबद्दल कल्पना नाही. पण मी म्हणतो उद्या पोलीस प्रशासनाने जर ते जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी ना. पण आमचा काय दोष आहे, समोर घटना घडली, बरं तुमच्या कॅमेऱ्यांसमोर घडली का, त्यानं कोणी अचानक अशी घटना घडली ना, तुमचे कॅमेरे तिथं आहेत, तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमच्या समोर ती घटना घडली, राजकारण करण्याचा प्रश्न येतोय पुढं. नाही, विषय असा आहे की समजा देवराम लांडेंना अटक झाली ठीक आहे, पण त्याच्यामध्ये ज्यावेळी त्या अमोल लांडेचं पण नाव येतं, पण त्यावेळी कुठंतरी याच्यामध्ये राजकारण मुळात मुद्दा असा आहे का तिथं ज्या वेळेस जे कोणी माणसं मागणी करत होते त्यावेळेस पोलिसांना वाटलं असेल, आता उद्या मी म्हणलं की संदीप भाऊ तुम्ही बातम्या दिल्या, संदीप भाऊला अटक करत चालेल का, किंवा त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मदत केलेली किंवा दत्त गवारी देवराम लांडेचा मित्र आहे त्याला अटक करत चालणार नाही. कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात, ज्या ज्या बसतात ते पोलीस प्रशासनाने घेतलेले. याच्या आधी तुम्ही बघितलेलं किती खोटे केसेस आपल्या तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत, ते पण आपण बघितल्यात ना. त्यांच्या वेदना आहेत ना, त्यांच्या वेदना आपण दाखवल्या नाही कधी. परंतु माझं तर असं मत आहे, आज आपण पाहतोय त्या जो काही काळे आहे, जो काही तरुण आपला गेलाय, त्याला आमच्या सगळ्यांनी मदत केली. आमची भावना काय, आम्ही आजच मदत नाही करी संदीप भाऊ. गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं का माझा वाढदिवस होता, 1 वर्ष झालं बरोबर, मी आपल्या चावणचे 2 तरुण अपघातामध्ये गेले होते. माझे 10,000 रुपये, माझे जे काही दूध संस्थेचे गवळे आहेत त्यांच्याकडून 42,000 रुपये, अशी आपण 52,000 रुपयाची मदत केली. या वर्षी देखील माझा वाढदिवस होता, मी इथं नव्हतो ना, मला त्या वेदना झाल्या की आपण या कुटुंबाला मदत केली पाहिजे. म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललो की आपण देखील ह्या सगळ्यांनी एकजुटीने त्यांना मदत करायची संदीप भाऊ. बाकी याच्यामध्ये राजकारण करणे किंवा त्याच्या कुटुंबाला अख्यांना अटक करणे ती त्याची प्रवृत्ती. आतापर्यंत आहे ना, फार वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येक माणसाला, मग बंडू उतळे असेल, संजय साबळे, आणि त्याच्यामध्ये 17 किलोमीटरचा अंतर आहे, तरी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, मारुतीवाडीवर केला होता, कावा गागरेवर केला होता, अनेक लोकांवर, माझ्यावर देखील एनसी वगैरे दाखल केल्या होत्या. मला काय सांगायचं, त्याची ती प्रवृत्ती व्यक्तिगत, यांना त्रास झाला पाहिजे. इव्हन माझी मिसेस एका संस्थेवर कामाला, तिच्या बदलीसाठी 4 वेळा गेली, तिकडे नगरला बदली केली, तेव्हा माझी मुलगी 1.5 वर्षाची होती. कोणी केलं हे देवराम लांडेच ना, दुसरा कोण आहे ना अजून तथाकथित सगळे. आता तुम्हाला माहिती आहे, पाठीमागे माझा भाऊ ट्रॅफिक वार्डन म्हणून काम करतोय पुढं तिकडं वतूर साईडला. त्याचं वागणं कसं आहे, काय आहे, तो त्याचा विषय आहे. ह्या माणसांनी काय केलं, दत्त गवारी यांचा भाऊ, त्याच्या पैशाची मागणी नाही. मग ही जर लोक अशी वागतात, ही करतात, आम्ही असं करीत नाही. आम्ही सुशिक्षित आहे, आम्ही शिकलेलो आहे, आम्हाला समाजामध्ये कळते काय करायचं आणि काय नाही करायचं. बरं, उद्या मी गेलो बी म्हणलोय बी करा देवराम लांडेच्या कुटुंबाला अटक, शासन करणार आहे का? ही जी म्हणजे गोष्ट आहे ना संदीप भाऊ, ही दुःख देणारी आहे. हा, आणि उद्या जर समजा उद्या देवराम लांडेच्या बद्दल माझं पटतच नाही, पटणार बी नाही, पण उद्या जर अशी काही बेकायदेशीर गोष्ट आली ना, तर राहिलेल्या कुटुंबाबरोबर आम्ही त्यांना हे करू ना. आणि जनभावना काय असते की बाबा
बघा जनभावना जेव्हा घटना घडते तेव्हा तीव्र असतात, तेव्हा कोण काय बोलल. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा ते आंदोलन तिथं सुरू होतं पोलीस स्टेशन समोर, कोणाची वेगवेगळी वक्तव्य येत होती, ते वेगवेगळ्या गोष्टीमधून येत असतात. परंतु जेव्हा ही घटना जशी जशी दूर होईल तसं तसं आपण त्याच्यामध्ये सगळेजण आहोत, एका भागामध्ये राहतोय. आज ठाकर समाज हातवर, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, हातावर म्हणजे दोघे नवरा बायको काम करत, आई वडील त्याचे. आता कुठेतरी कुटुंब, तो मुलगा काम करणार होता, हाताशी आला होता, आणि आज तो मुलगा गेलाय, भावना अनावर होणारच आहेत ना. बरं, उद्या तो तुमच्या आमच्या घरातला असताना तरी आपण बेधडकपणे केला असताना, आपण बोललो असतो ना, बेशूट आरोप केलेच असते ना. बरं, याच्या आधी कितीतरी घटना घडल्या आपल्या इथं अपघाताच्या, तुमच्या माध्यमातून बातमी आता, चावंडची बातमी तुमच्या चॅनलला आहे, वतूरची बातमी आहे, गोदरेची बातमी आहे. किती कुटुंबाला देवराम लांडेंनी नंतर मदत केली हो. त्या कुटुंबाचं काय झालं बघितले का जाऊन? कधीच नाही. येतो, स्टंट केला, गेला. आमचा ह्याच प्रवृत्तीला विरोध आहे. वैयक्तिक देवराम लांडे व्यक्ती म्हणून अजिबात नाही. त्या व्यक्तीच्या जो काय त्याच्यामध्ये जो माणूस आहे ना दडलेला, जो इव्हेंट करतो ना, कृत्रिम इव्हेंट, हाराची हे ऑर्डर दे, काय गरज आहे अशी? कधी तुमचा वाढदिवस येत नाही, माझा वाढदिवस येत नाही. आपण किती लोकांचे वाढदिवस, मोठमोठे नेते आज महाराष्ट्रात आहेत, तालुक्यामध्ये आहेत, कोण अशी डीजे आणून मिरवणूक काढतो, कोण असा गदारू? बरं, सार्वजनिक ठिकाणी कोणाच्या परवानगीने ती मिरवणूक झाली गर्दीच्या ठिकाणी? हे पण तपासणं, आणि याची शिक्षा देवराम लांडेंना ते बेकायदेशीरित्या झाले. तुमच्याच चॅनल कोण मी ऐकलं का तो डीजे 18 वर्षाचा झालाय, तो कसा मिरवणुकीमध्ये आला? आरटी ऑफिसरनी का नाही त्याला त्या डीजे भंगारमध्ये विकला का? हे चाललंय. बरं, हा एकच डीजे का? आज पाहिलं गोदऱ्यामध्ये किंवा अनेक गावांमध्ये गणपतीमध्ये मिरवणुकीवर डीजे. आता आम्ही आदिवासी दिनाला पोरांच्या भावना असतात, आदिवासी दिना डीजे, देवराम लांडे डीजेवर चढणार. आणि ही जी प्रवृत्ती आहे ना, ही कुठंतरी थांबायला पाहिजे असं आमचं मत आहे. देवराम लांडेला व्यक्तिगत त्याच्या जी काय प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. म्हणून काय, आज त्याच्यावरती जी घटना आली, जे काय माणूस मृत्यू पावलाय, त्याचं राजकारण करणार दत्ता गवारी एवढं हे नाही. आणि दत्ता गवारी स्पष्ट बोलणार, समोर समोर करील काय आहे ते. दत्ता गवारींनी खामगावच्या काही लोकांना किंवा काही तिथल्यांना फोन करून सांगितलं की पुरवणी जबाब द्या. त्याच्यामध्ये माई लांडे चं नाव मोनिका आहे आणि दीपक लांडे मुळात मुद्दा असा आहे, मुळात मुद्दा असा आहे, त्या ठिकाणी मी नव्हतो बी. नंतर बी आता बी कोण काय म्हणते याला काय संदीपभाऊ महत्व आहे का? विनाकारण आपण त्या गोष्टीचा भाव केला नाही पाहिजे. बरं, दत्ता गवारी म्हणला असं धरून चला, मग पोलीस प्रशासन लगेच करणार आहे का? काय त्याला आधार आहे का? त्याला काय आधार आहे का मला सांगा ना? त्याला कायद्यामध्ये कुठे बसतंय का? देवराम लांडे जे करतो ना ते दत्ता गवारीकडून अपेक्षा ठेवू. पहिली गोष्ट अशी आज आम्हाला ना, आज आमची तळतळ, पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही आता कायद्याला आधार आहे का? परंतु तुम्ही तिथल्या लोकांना फोन करून सांगितलं की देवराम लांडेचा मोठा मुलगा आणि सून यांचं पण नाव टाका. अहो, माझं नाव घेतलं तर कोणी म्हणलं त्याला समोर आणा, त्याला म्हणा सांग दत्ता गवारी म्हणला म्हणून, किंवा काय झालं ते विनाकारण समजा कोण याचा समजा भविष्यात काही पुरावा आला, रेकॉर्डिंग किंवा काय, मग तुमची काय भूमिका? माझी भूमिका मुळात मुद्दा असा आहे, रेकॉर्डिंग किंवा काय, कोण काय म्हणते, कोण उद्या काय, याला विशेष नाही. मी जर माझी भूमिका काय, माझी भूमिका मुळात मुद्दा असे, माझी संदिग्ध भूमिकाच नाही, माझ्या कुटुंबाचा विषय नाही. मी उलट म्हणलो त्या दिवशी की जो माणूस जबाबदारी त्याला झालं पाहिजे. आता अमोल लांडेचं नाव घालताना मी होतो का? बाकीचे सगळ्या लोकांनी, समाजाने उद्रेक झाला, समाजाने त्याची मागणी केली आणि ते त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे मला प्रश्न असा आहे, समजा तुमची एखादी कॉल रेकॉर्डिंग पुढे आली, बरं माझं म्हणणं जर आलं तर काय कायदा मला शिक्षा करायची करील ना? समजा मी म्हणलो असेल, बरं माझ्या म्हणण्यानुसार झालं असेल, लोकांनी ऐकलं असेल, तर शिक्षा कायदा मला करील, समजा जी काय आहे ती. पण मी तुम्हाला खरं सांगू का, मी असं पाठीमागून वार करणारा माणूस नाहीच आहे. मी आहे ना ते समोरासमोर बोलणार आहे. आणि स्वाभाविकच आहे की जर समजा जी झालेली घटना आहे तिला आता काय शिक्षा होईल किंवा तिचा निर्दोष सुटेल, काय ते क्लेम होईल, तो मला माहित नाही. परंतु खोट्या नाटे आरोप करणाऱ्यांमधला मी नाही. जे आहे ते आहे. आज माझा भाऊ आहे ना, माझा भाऊ समजा आहे, तो तिकडे काम करतो, तरी देवराम लांडेने असं केलं होतं. त्याच्याबद्दल कोण मीडियाने प्रश्न देवराम लांडेला नाही विचारले का देवराम लांडे तू असं का करतोय? बंडू उतळे खोटा गुन्हा दाखल केला, त्याला कोण नाही विचारलं. संजय साबळेला कोण नाही विचारलं. कावा गागऱ्याला कोण नाही विचारलं. केपी अण्णा केदारीला कोण नाही विचारलं. अशी असंख्य माणसं आहेत. फक्त व्यक्ती देवराम लांडे कोण आहे बाबा? देवराम लांडे कोण आहे मला तुम्ही सांगा. कोण आहे देवराम लांडे? माणूस आहे. एक गेल्या 20-25 वर्षापासून समाजाची पद बघतोय. असं काय विशेष आहे? मीडियामध्ये मी पाहतोय देवराम लांडे ह्या जेलमध्ये अटक आहे, इतर तिथं आहे.
म्हणजे मला हे समजत नाही की आपण कोणाचं राजकारण करतोय, कोणाचं उच्चाटन करतोय. अशी एका माध्यमातून तरी आली का हा ते काळे कुटुंब आहे, गरीब आहे, त्याला मदत करा, असं एका तरी माध्यमाने दाखवलं का? फक्त पुढाऱ्यांकडे किंवा आमच्यासारखे बोट करून काय चालणार नाही. मला असं भाऊ वाटतंय. तुम्हाला सांगतो का आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, त्या लोकांना अतुल बेनके यांनी मदत केली, त्यांचे जे काय आहे ते सुद्धा आपण आपल्या चॅनल नाही नाही दाखवली ना. मला काय म्हणते सुमोटो आपण जसं करतो ना की बाबा अशा घटना घडल्या, याच्यात ट्विस्ट आला, याच्यात अमुक आलं तमुक आलं, आमच्यावरती जे ते ब्लेम म्हणजे मुळात मुद्दा असा आहे देवराम लांडेच्या गैरकृत्यामुळं, देवराम लांडेच्या वागणुकीमुळे आज एका तरुणाचा हाकनाक जीव गेलाय. त्याच्यावरती तुम्ही बोट उठवत नाही. दत्ता गवारी काय म्हणतोय? बरं दत्ता गवारी कोण आहे? एका गावचा साधा सरपंच आहे. दत्ता गवारी कोण आहे? एक सुशिक्षित तरुण आदिवासी भागातला देवराम लांडेला बेधडक प्रश्न विचारतोय, एवढाच दत्ता गवारी आहे. दत्ता गवारी देवराम लांडेची जर तुलना केली तर देवराम लांडेने जी काय आज त्याचं प्रस्थ तयार केले, आज जी काय त्याच्याकडे माया संपत्ती आहे, तिला दत्ता गवारी टक्कर देऊ शकतो का? आणि दत्ता गवारीच्या म्हणण्याला काय आहे का? म्हणण्याला काही अर्थ आहे का? काय रेकॉर्डिंग काय किंवा म्हणणं काय याला काय तथ्य आहे का? सांगा ना. रेकॉर्डिंग पुढे आली, मी काय म्हणतो ती रेकॉर्डिंग आणा, कायद्याने माझ्यावरती गुन्हा दाखल करा, मी त्याला आहे ना तयार. पण विनाकारण नाही ना. कोण करते तसं? कोण करते तसं? उद्या मी म्हणा संदीप भाऊ तुमची रेकॉर्डिंग आली, असं चालतंय का? किंवा आज आपण किती रेकॉर्डिंग पाहतो, व्हिडिओ पाहतो, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, मॉर्फ केलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतोय ना. विनाकारण समजा माझी भूमिका काय ना, मला सरळ सरळ विचारायला पाहिजे ना, दत्ता भाऊ तुमची अशी इच्छा आहे का? माझं कुठेमध्ये कृत्य दिसलं का? मी पोलीस स्टेशनला गेलो ना, माझी भूमिका एकच, त्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे. आणि देवराम लांडेने आतापर्यंत किती लोकांच्या बाबत पोलीस स्टेशनला जाऊन केले, त्याच्याबद्दल एका तरी मीडियानी चॅनलनी बाजू उचलली का? आज संजय साबळे PhD झालेला पोरगा होता, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, न्यायालयाने त्याचा फायनल गुन्हा केला का केला? त्याला माहिती खोटा गुन्हा दाखल केलाय. याच्यावरती आपण संदीप भाऊ बोलत नाही. माझे हात जोडून अहो सर आम्ही त्याची पण बातमी केली होती, आपण CCTV काढलो होतो, तुम्ही होते, संजय साबळे होते, तुमच्या देखत त्याला विचारलं का तू बाईट देणार का, तर तो म्हटला का मला बाईट द्यायची नाही. माझा काय करताय व्यक्तिगत मला तुम्हाला नाही काय बोलायचं. समाज माध्यम जेवढी काय आपली आहेत तालुक्यात सगळ्यांना विनंती करायची का ह्या ट्रॅकला इकडे तिकडे वळवून काही फायदा भेटणार नाही. देवराम लांडेला जे काही त्यांनी ते बेकायदेशीरित्या केलं त्याची शिक्षा त्याला झालेली आहे किंवा होईल भविष्यामध्ये. पण त्याचं विनाकारण उचलायचं, आमच्या तोंडी मारायचं, दुसऱ्यांच्या माथी मारायचं. बरं उद्या आम्ही जरी तिथं गेलो नसतो, म्हणले असते बघा हे घाबरून गप बसले, तरुणाला साधी मदत करायला नाही गेले, आमची अवकात आहे बाबा 5-25 हजार मदत करा, तेवढीच केली. कुठे 500 करतो, कुठे 1000 करतो, असं मला वाटतं. तिथं आम्ही भाऊ कोणत्याही मीडियाने तुमच्यावर आरोप केलेले नाहीत. नाही मीडियाने नाही. तो शुभम मुंडे माझा समजा कार्यकर्ता आहे. आता 2-4 म्हणजे महिन्यापूर्वी तो आमच्या बरोबर येतो, उठतो, बसतो. आता सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे का ते वेगवेगळ्या संघटनेमध्ये पोरं काम करतात, बिरसा ब्रिगेडमध्ये काम करतात. ती मुलं आता आपल्या बरोबर आहेत, पण त्याचा व्यवसाय आहे. मी त्याला अजूनही विचारणार डीजे तुझा आहे का म्हणून. मी त्याला विचारणार बाबा डीजे तुझा आहे का, विचारू शकता ना, विचारू ना आपण त्याला. तर संदीप भाऊ कुठल्या गोष्टीला कधी फोन लावतो आपण दोघं एकाच ठिकाणी. हे बघा विषय काय झाला, हे बघा अमोल लांडे जर गुन्हे, बघा देवराम लांडे आरोपी आहे, समजा ते ड्रायव्हर आरोपी आहे, डीजेचा वाला आहे, अमोल लांडेंचं पण त्याच्यामध्ये नाव येतं. त्याच्यामध्ये हे जे डॉक्टर केदारी आहेत हे बिरसा ब्रिगेड चालवतात, त्यांचा तो कार्यकर्ता होता किंवा आहे, तो तुमचाही कार्यकर्ता आहे, सर्वांना माहिती तो डीजे शुभम मुंडेचा आहे. असं असताना त्याचं नाव दिलं जातं. मुळात मुद्दा असा आहे का त्याच्यामध्ये जर समजा पोलिसांना वाटलं की त्याच्या नावावरती गाडी आहे, नाही नाव गाडी नाही, ऐका ना, त्याचं ते पार्टनरशिप डीड आहे किंवा त्याचा तो डीजे आहे, तर त्याचं कायदेशीररित्या नाव घेणार. तिथं कायदा सगळ्यांना सारखं आहे. मग दत्ता गवारीला सारखं आहे आणि देशाच्या पंतप्रधानाला कायदा सारखं आहे, त्याचं नाव त्याच्यामध्ये येईल. फक्त माझं असं मत आहे, तुम्ही पण माझे मित्र आहेत, ऐका ना, तुम्ही पण माझे मित्र आहेत, अनेक जण माझे मित्र आहेत. मग उद्या समजा मी काय वागणार ते काय तुमचं ब्लेम करू शकत नाही ना, का बाबा याचा मित्र आहे, याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे काय आहे ना, हे असं मला वाटतंय लोकांनी संभ्रमित होऊ नये. आता आपण पाहतोय अमर अब्दुल्ला मला कमेंट करतोय तिकडे त्याच्या खाली, अमर उल्ला ते आहेत ना त्या कमेंटच्या खाली फेक नावांनी. अरे म्हणजे पाकिस्तानचा माणूस किंवा दुसरा माणूस मला का दत्ता गवारीला ओळखीत बी नसत, मग फेक अकाउंट काढायची आणि आम्हाला खाली शिवाय देत बसायच्या. त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे म्हणजे चालू केली केलेच आहे. आणि ही फार दिवसापासून तुमच्या कानावर आहे आणि सगळ्यांच्या कानावर तो विषय आहे. फक्त काय झालंय संदीप भाऊ, आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, आम्ही सुशिक्षित आहे,
आम्ही हे एवढ्या कुटाने करण्याच्या भानगडीत कधी पडत नाही. पॉलिटिशियनचा आमचा फारसा जवळचा संबंध बी नाही, पण फक्त विनाकारण कोणी आमच्यावरती याचा संबंध त्याच्याशी लावू नये. उद्या जे दोषी असतील ना त्यांच्यावर कारवाई 100% करावी. तुम्ही आता तुमची भूमिका मांडली, पण तुम्ही असं म्हणले की शुभम मुंडे माझा कार्यकर्ता आहे ना, परंतु त्याचा डीजे माहित नाही. तुम्ही 1 मिनिटामध्ये फोन लावू शकता का त्याला विचारू शकता? तुम्ही का मुळात करत मुळात नाही? मुद्दा असा आहे, फोन लावू ना आपण त्याला, फोन लावू त्याला, प्रत्यक्ष भेटू आपण. नाही, ऑन कॅमेरा फोन का नाही, लावत नाही? लावू ना, तुमचाच कॅमेरा ऑन करून त्याला बोलू शेजारी. नाही नाही, बोलू नये. आता ऐका काय ना, फोन लाव, तुझा मी- डीजे आहे का नाही एवढं? नाही नाही, मी लावतो फोन त्यांना, पण आता इथं रेंज पण तुम्हाला माहिती कमी आहे. बघा इकडं नाही, कमी बघा. म्हणजे लागतो फोन. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही लावा फोन, मी बोलतो, लावा तुम्ही फोन. उगाच काय माहितीये का, माझा असं मत आहे का, बोलू आपण त्याला, त्याचा डीजे असेल किंवा त्याचा त्याच्यात काय संबंध असेल तर पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई जिओचं करेल. कार्ड आहे का? माझं एअरटेल इथं रेंज नाही. माझं म्हणणं असं आहे की आपण लावू. तुमच्या सगळ्या प्रश्नांना संदीपभाऊ उत्तर द्यायला मी तयार आहे, पुढे यायला तयार आहे, सगळं करायला तयार आहे. शुभम मुंडे कुठल्या राळेगणचे आपल्या तालुक्यातला आहे. आपण जुन्नरला इथून उठलो का जुन्नरला जाऊन त्याला बोलू, समोरासमोर त्याची बाईट घेऊ. बाबा माझं म्हणणं आहे का तुम्ही फोन लावा, माझं एअरटेल बरं, रेंज नाही. नाही डीजेचा तुम्ही लावा आपण त्यांना फोन. नाही, आहे की रेंज आहे याला? अरे तुमचं हे आहे का, तो डीजे तुझा होता का विचारा की. न्याय द्यायचा आहे तर सर्वांना समान न्याय भेटला नाही समानच न्याय द्यायचा ना, त्याच्यामध्ये त्याचा जर स्पीकर काही फोन फक्त लावा. शुभम, मी आता सध्या लाईव्ह आहे. संदीपभाऊ उतरडे माझी बाईट घेत आहेत. मी स्पीकरवरती फोन आहे. त्या डीजेचा आणि तुझा काय संबंध आहे जरा सगळ्यांना सांग. हा? तुझा डीजे असेल तर तू जुन्नरला ये. बोलू दे ना त्यांना. हा बोल. हॅलो, डीजे कोणाचा आहे साहेब? तुम्ही पार्टनर आहे का त्याला? नाही डीजेचा तुमचा काही संबंध नाही? नाही नाही ठीक आहे, चालतंय, ओके. दत्ता भाऊ, तुम्ही थेट त्यांना म्हणायला लागत होतं का माझं डीजे आहे का? म्हणणं- तुम्ही माझं म्हणलं म्हणणं live काय आहे आहे, का, काय उद्या आहे उद्या मी का? म्हणलो डीजे माझा आहे. ऐका नाही, पहिली गोष्ट उद्या माझा नाही, नाही, DJ आहे. तुम्ही थेट का नाही विचारलं नाही का हे थेट आहे म्हणजे का? आता तुम्ही live म्हणजे त्याला त्याच्यामुळे कल्पना तुम्ही नाही, इशारा पण त्याला करता. कल्पना नको द्यायला का आपण नेमकी काय करतोय. आपण तिथं काय आपल्याला आहे. विचारायचं होतं की बरं, डीजे मी काय तुझा आहे म्हणतो, का? डीजे समजा त्याचा आहे तर त्याची काही कागदपत्र असतील, त्याचं काही अहो, पाठवून document नाही ना त्याचे. पण नाही तर काय नाही, एखाद्या गळ्यामध्ये आपण निघालतोय, काय इंटरेस्ट आहे आपल्याला एवढा. पोलीस बघा. प्रशासन त्याच्यामध्ये करील ना भाऊ. उद्या तो डीजे तुमचा नाही आणि मी म्हणलो संदीप भाऊचाच आहे. संदीप भाऊ बोलण्याला काही महत्व नाही. माझा असं भाऊ, मत आहे देवराम का लांडेंना याच्यामुळे शिक्षा झाली. हा बोगस डीजे देवराम डीजे त्याच्यामुळे नाही झाली. देवराम लांडेला शिक्षा याच्यामुळे झाली का जे बेकायदेशीर ते लोक जमावली, तिथं रस्त्यावरती मिरवणूक काढली, त्या मिरवणुकीच्या दरम्यान झालेल्या अपघाताच्या मुळे झालेली, डीजे मुळे नाही झालेली. आणि लोक DJ धडकलं नाही. नाही डीजे धडकलायच ना, पण डीजे हा पार्ट दुसरे. जर तो डीजेचा आणला नसता, जर ती मिरवणूक लोकवस्तीमध्ये काढली नसती तर का काढला असता असा प्रकार. याच्यावर तुम्ही बोला ना. हा जे काउंटर प्रश्न राहिलेत बाजूला आणि आपण डीजे आपल्याला न्याय द्यायचा ना. 100% न्याय द्यायचा. एकाला वाचवायचं नाही, एकाला अजिबात हे नाही करायचं. वाचवायचं, अजिबात कोणालाच वाचवायचं नाही. याच्यामध्ये जे जे आहेत ना, ठीक आहे. उद्या मी आलो तरी मला त्याच्यामध्ये तुम्ही घाला, फासावर द्या. पण मुद्दा असा आहे का विनाकारण एखाद्याला आपण म्हणणार डीजे तुझं आहे का नाही आहे का, हे असं मला काय पटण्यासारखं नाही. त्याच्यामुळे असो, जे काही मला तुमच्या समोर मांडायचं होतं ते मी तुम्हाला मांडलेलं आहे. पुढचा असा प्रश्न आहे, दत्ता भाऊ, ज्यावेळी देवराम लांडेचं हे सगळं प्रकरण घडलं वगैरे, त्यानंतर देवराम लांडेंना नारायणगावच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. तुम्ही त्या ठिकाणी गेले होते देवराम लांडेंना पाहायला, हे असं का? बरं, आता हे मला क्लिअर करायचे. बरं झालं हा प्रश्न तुम्ही विचारला. मी पुण्याला होतो, पुण्यावरून येत होतो, इकडं चांगला आक्रोश चालला होता. तिथून मला फोन आले सगळ्या संघटनेचे की आपली काही माणसं कुटुंबातली तिथे येणार आहे. देवराम लांडे तिथे खरंच अटक आहे का, त्याला झाली आहे का, हे आम्हाला सांगा. म्हणजे जे पोलीस स्टेशन समोर जो जमाव, जी गर्दी होती ना, ती बाजूला जाईल. मी फक्त तिथं गेलो, कुटुंबीयच पुढे होते, देवराम लांडे तिकडे होतं, मी इकडे बाजू सांगितलं. बाहेर येऊन मी फोन केला, सांगितलं की खरोखर त्यांना तिथं अरेस्ट केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं, अटक घेतलं, त्यामुळे तुम्ही तिथून निघा आणि आपल्या अंत्यविधीला चला. त्याच्यानंतर लगेचच सगळा जमाव हा अंत्यविधीसाठी गेला. याच्यासाठीच मी गेलो होतो. मी गेलो म्हणजे काय केलं, कुटुंबीय होते. बरं मी गेलो म्हणजे काय झालं,
मी ते सांगण्यासाठीच गेलो का बाबा कारवाई झाली, विनाकारण कायदा हातात घेऊ नका. लोकांच्या भावना किती तीव्र होत्या, इथंच आणा, आमच्या समोरच आणा, आम्ही बाहेर जाणार नाही. त्याच्यासाठी मी तिथं जाऊन फक्त सांगितलं. त्याचा सुद्धा विपर्यास म्हणजे माणसांनी म्हणजे जर समजा ही बाब जर आमच्या बाजूला झाली असते ना, तर देवराम लांडेंनी काय काय केलंय आणि काय काय केलं असतं माझ्यापेक्षा कल्पना जास्त तुम्हाला. पण मी तिथं गेलो, मी पाहिलंय का ग्रुपला टाकलं होतं तुम्ही का खिजावलं वगैरे. मी त्या माणसाच्या नजरेला नजर पण नाही, मला पण कळते आज त्याच्यावर वेळ आले, उद्या दुसऱ्यावर पण येऊ शकते. अहो, मुद्दा असा राजकीय आहे, दुश्मन जेव्हा राजकीय दुश्मनाचा ऐका विषय ना, नाही. तुम्ही कसे म्हणले का देवराम तुमच्या वेळ आलीच तर तसंच सिच्युएशन होती पण ना. सिच्युएशन देवराम लांडे कोठडीमध्ये आहे आणि एक विरोधक येतो बघायला. सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठीच गेलो का ज्या समाजाचा ज्या संघटनेचा माझ्यावरती विश्वास आहे, दत्ताभाऊ तू डोळ्यांनी जाऊन बघ तिथं आहे का. अहो, ते मी त्याच्या फक्त मुलाचे वडील गेले मी होते. वडील होते नाही, मुलाचे वडील बी होते. हा. त्याच्यानंतर अनेक ठाकर समाजाची माणसं होती, काही बाकीची दुसरी त्या खामगावचे ग्रामस्थ होते. मी फक्त तिथं जाऊन फक्त बघितलं आणि एक फोन करून जुन्नरला सांगितलं का कारवाई झालेली आहे, आता आपण तिथून निघा, आपल्या मृतदेहाची हेळसांड करू नका, आपण अंत्यविधीला जाऊ, इतकंच केलेलं आहे. पण पराचा कावळा साहेब, हात जोडून विनंती, खरंच हात जोडून विनंती आहे, मी एक शिकलेला माणूस म्हणजे आहे, करू नका. त्याची जी लोक आली ती सगळी लोक म्हणजे जी नातेवाईक होती मूळची, नाही मी त्यांनी फोन केला तर गेले नसते. अहो दादा, मी तिकडून येत होतो ना योगायोगाने पुण्यावरून, मी नारायणगाव पर्यंत पोहोचलोच होतो. तर ते म्हणले तू आला तर तिथं जा फक्त. म्हणजे काय त्यांच्या बरोबर मी गेलो आणि असं काय घडलं बाबा राजभर देवराम लांडे आमच्यावर काय घडलं आलं तर आम्ही काय म्हणायची कारण नाही, असं काय नाही त्याच्यामध्ये. पण मला वाटतं गैरसमज नसावा असं माझं मत आहे. की तुम्ही मगाशी सांगितलं का देवराम लांडे खूप वाढदिवस कुठं मिरवणूक वगैरे डीजे वगैरे असतो का वगैरे, तुम्ही कधीच कोणाचा डीजे वगैरे असे कार्यक्रम पाहिले नसेल. मी 100 कार्यक्रम बघितलेत, लय कार्यक्रम बघितलेत. डीजे काय फक्त घरात बांधून ठेवायला नाही, कोणाच्या कार्यक्रमामध्ये डीजे असतोच, पण वाढदिवसाला बी असतेच डीजे, असं बघितलंय. पण अशी मिरवणूक, असे हार घालणे, असं लोकांचे पैसे देऊन आणणे, लोक असे रस्त्याने चालवणे, अरे बाबा आपल्या आदिवासी भागामध्ये असंख्य समस्या आहेत. मी दत्तागावारी सामान्य एका गावचा सरपंच आहे, त्यांना सातत्याने 25 वर्ष घरामध्ये कुठली ना कुठली जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे राज्यमंत्री दर्जा, त्या माणसाने काय करायला पाहिजे, कुठे बाबा विधवांना कपडे वाटप कर किंवा विधवांना मदत कर, अपंगांना काटेची मदत कर, कुठं पाय बसव, ठीक आहे, पाहिजे ना. त्या मुद्द्यावर येतो. मग तुमच्या आठवणीसाठी सांगतो, तुमचे जे नेते आहेत शरद सोनवणे, हा. आता विद्यमान आमदार, त्यांनी अशीच मिरवणूक काढली होती त्यांच्या वाढदिवसाला, आठवते काही मंगलदास बांदल, एका जवळपास ती कोट्यवधी रुपयाची गाडी होती, त्याच्यामध्ये बसले होते, डीजे वाजत होते, लोक हार घालत होते शरद सोनवणेंना, आणि तो वाढदिवसाची रॅली त्या आळेपाटा परिसरात सुरू होती. संदीप भाऊ, कोणाचे संबंध लावायला मला काही विषय नाही, मग सगळ्यांनी निघतात ना. मग बल्लाटे पैसेवाले तालुक्यामध्ये शरद दादाच काय, अतुल शेठ बेनके आहेत, आता काल एक वाढदिवस झाला, असं कोणी करीत नाही. बरं ठीक आहे, मी म्हणतो केला ना, केल्यानंतर मी काय म्हणतो झाली होती घटना, थांबून राज तिथं, ए बाबा काय असेल ते मी बघतो, इथंच थांबतो, माझा जीव गेला तरी चालत. तुम्ही राखणदार म्हणता ना, स्वतःला राखणदार काही वारी म्हणता का नाही, हे शब्द लावून घेता का नाही. विषय काय, माझं मत काय शरद सोनवणेंना वेगळा न्याय अजिबात नाही. देवराम लांडेंना वेगळा न्याय. शरददादांकडून अशी घटना घडली असती ना, शरददादांना काही न्याय कोण द्यायला बसलं, शरददादांना कारवाई केलीच असती ना. ती कारवाई ती मग घटना कोणाला आता नाही, ही घटना अपेक्षित घडली, नसते. ऐक ना संदीप भाऊ, ही घटना घडली म्हणून कारवाई झाली. जर घडली नसती तर तो नंगानाच आपण इतके वर्ष पाहतवलं, अजून पाहिलं असतं. याच्या पलीकडे काय, म्हणजे शरद सोनवणे करतात ते चांगलं काम, माझं म्हणणं काय देवराम आहे, लांडे करतो तो माझं म्हणणं काय आहे, शरद दादांनी जे काही केलंय ना, समजा शरद दादाच्या इथे ही घटना घडली किंवा कोणताही पुढारी असो त्याच्याकडून अशी घटना घडली, उद्या माझ्याकडून जरी घडली, मी त्या कुटुंबाची जबाबदारी नाही घेतली, माझ्यावर कारवाई होणार आहे. त्याच्यामुळे इथे कारवाई सगळ्यांवर शरद सोनवणे असून नाही तर होणारच आहे. कारवाई होणारच आहे. परंतु तुझ्या भाऊ का नाही, तुझ्या भाऊ नाहीच आहे. ही घटना देवराम लांडेंच्या तिथं घडली. देवराम लांडेंनी जर परिस्थितीला सामोरे गेले असते, थांबले असते, कुटुंबाची जबाबदारी घेतली असती, तर कोण मायकाला आला दाखल करायला गुन्हा? मग कुठं होते देवराम लांडे? कोण कुठं होते देवराम लांडे? मग कुठं होते देवराम लांडे? पळूनच गेले होते सगळी. मी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून पाहिले, देवराम लांडे पळून गेले, अमुक झाला, दवाखान्यामध्ये पोरं नेली तर देवराम लांडे होते. ती बाईट बघितली जखमींना मदत करायला नेहमीप्रमाणे, पण नंतर देवराम लांडे नारायणगावलाच दिसलेले, कळाले आम्हाला का तिकडे नारायणगावला आहेत म्हणून. मग पोलिसांना देवराम लांडे आतापर्यंत आदेश दिले, खोट्या तक्रारी दाखल होत्या. पोलिसांना म्हणायला पाहिजे मला नारायणगावला नेऊ नका, माझा मुलगा जिथं गेला तिथं मला घ्या, मला ती जबाबदारी, मला काय लोकांनी करायचे करू द्या, मी ती जबाबदारी घेतो, मी तिथं येतो.
तुमच्याकडे म्हणलं मी तिसरा मुलगा आहे, तुमच्या बाईटमध्ये पाहिलं मी शेवटची पहिली प्रतिक्रिया वगैरे, तेव्हा सांगायचं होतं का मी करतोय म्हणून. अजूनही देवराम शेठ लांडेंनी यावं, त्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावं. आमचं काही म्हणणं नाही संदीप भाऊ. नाही, नाही, जबाबदारीचा विषय तो पुढे देतो, त्यांचा रोल आहे समजा. नाही, रोल कसा त्यांचे आतापर्यंत हजारो लोकांना ऍक्सिडेंट मध्ये यांनी असंच गुन्ह्यामध्ये वावलंय, त्याच्यामुळे ना जखमीला मदत झाली ना कोणाला मदत झाली. आमचं म्हणणं तेच आहे. म्हणून तुम्ही एकत्र येत अजिबात नाही, एकत्र नाही. म्हणजे का तुम्ही एकत्र सगळे चॅनल वाले आले म्हणून आम्हाला एकत्रित आले. तसं आता एक गुन्हा घडलाय, जिथे घटना घडली तिथं सर्व समाजाने धावून येणे चूक आहे. तुमच्या आम्ही घरात बसून राहायला पाहिजे होतं. आतापर्यंत अनेक समाजाच्या लोकांचे ऍक्सिडेंट झाले, एवढे सगळीकडे आम्ही आहे, सगळीकडे आम्ही कोण आहे? गाडेकर कुटुंबाचा सत्यशील शेरकरच्या वाहनाने तिथं त्या गाडीने अपघात झाला, मी तिथं उपलब्ध होतो. अजून पण मी कोण होतं? देवराम लांडे बी होते. आम्ही अजून? भूमिका तिथं काय घेतली, अजून कोण होतं? आम्ही तर सध्या दोघं होतो. दोघच होते. हा, अजून नंतर माझ्यानंतर कोण गेला असेल मला माहित नाही, पण तुम्हाला मी सांगतो त्या ठीक आहे ना. आता आपण पॅरलल चर्चा करू, कारण की देवराम लांडे आणि तुमचं ताकद ह्या आदिवासी भागामध्ये सेम आहे. अजूनही सांगता येणार नाही तुमच्या याच्यामध्ये कोण निवडून येईल कोण हरल. पण मला सांगा का अजूनही इतर ठिकाणी अपघात होतात, त्यावेळी हे बाकीचे नेते कधी एकत्र येतात का? तुम्हाला खरं सांगू का, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला काहीच करायचं नाही, नाही, माझा तुम्ही प्रश्न तुम्ही तसा म्हणता ना नाहीये. निवडून यशाला हे निवडून यायचं, हे देवराम लांडे नाही, पण तुम्ही निवडणूक लढवणारच ना. मी लढणार आहे, पण डोळ्यासमोर ठेवून मी काय करीत नाही. बाकीचे नेते जिथं जिथं समजा आम्ही पोहोचत नाही तिथे तिथं समजा आशाताई पोहोचलेले असते, शरद सोनवणे पोहोचलेले असतात, देवराम लांडे पोहोचलेले असतात. त्या योगायोगाने आम्ही एकत्र बऱ्याच मग मला ठिकाणी तेच जेव्हा म्हणायचंय आम्ही का असतो. आशाताई पोचती, शरद सोनू पोचतात, देवराम लांडेचं नाव आलं. अजून कोणत्या पुढाऱ्याचं नाव आलं आपल्या ह्या याच्यामध्ये? कधी ते भाऊसाहेब देवाडे पोचतात का? पाहिलं का तुम्ही? कधी मारुती वाळांना पाहिलं का? कधी ते विनोद केदारला पाहिलं ना, का? विनोद केदारी जेव्हा जेव्हा ठाकर समाजाचा विषय ठाकर असतो, समाज असेल हा, तर हा, असतात आणि ठाकर समाज नाही, नाही, असेल, का ना, इतरचं आदिवासीचे काय? असले ना तर डॉक्टर केदारी बऱ्याच वेळा मेडिकल मदती करतात, ते धावतात. मारुतीवाळे देखील असतात. तुम्ही जे भाऊ देवाडे नाव घेतलंय ना, ते मी काल बघितलं पहिल्यांदा त्या गराड्यामध्ये, तिथं मला तुमच्याच व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे मला दिसले होते. पण ते काय बऱ्याच वेळेला मी मदतीचं काय कुठं बघितलं ना, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण देवराम लांडेंनी सुद्धा अजून शूटिंगच्या नंतर 500 रुपयाची पण मदत केलेलं मी पाहिलेलं नाही. म्हणजे मी काय भाऊ देवाड्याला उजवी बाजून याला ती दोन्ही एका मारुती मारुती भाऊ देवळ नाव ठेवायचं, नाही, मारुतीवाळ सुद्धा आहे ना, काही ठिकाणी बऱ्याच गोष्टीमध्ये मारुतीवाळ माझ्या आधीपासून समाजकारणात राजकारणामध्ये पण एखादी ठिकाण सांगा का कुठं आळे पटाला अपघात झाले, मारुती वेळ पोचले, एखादं उदाहरण सांगा ना. नाही. आता परवाच्या गाडेकराच्या केसमध्ये मारुतीवाळ होती, काळूदादा होती. आम्ही स्पॉटला नाही, स्पॉटला नाही, नंतर भेटायला. आता मारुतीवाळ समजा एका बाजूला नंतर लाख गाव जातं भेटायला, दशक्रियेला 1000 लोक येतात, तो विषय नाही. स्पॉट घडल्यावर काय मारुतीवाळ कुठं होतंय, दिसतो आम्ही तुम्हाला? सगळे तुमच्या सहित सगळे काम करतात, फक्त कॅमेऱ्यामध्ये आमच्या येते नाही. त्याच्यामुळे ते जाऊ द्या. पण मला सांगा, कोण कॅमेऱ्याचं येत आहे, नाही. कोण जात आहे, त्यापेक्षा मदत काय होते हे- त्या कुटुंबाला, ते आपल्याला फार महत्वाचं आहे. देवराम लांडे आयते सापडलेले आहेत. नाही, त्यामुळे तुम्ही सगळे ते नाही सापडलेले. त्यांचे ते कृत्य स्वतःहून झालेलं आहे. त्यांना कोणी सापडवलेलं नाही, काही केलेलं पण नाही. आणि याच्यामध्ये कोण म्हणत असं ना मी केलं, याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही. याच्यामध्ये काही संबंध नाही. तिथं आली होती ना गर्दी गोंधळ करायला, मला नाही वाटत मारुतीवाळ तिथं लय अग्रेसिव्ह होता किंवा भाऊ देवडे लय अग्रेसिव्ह होता. फक्त तिथं असणारी ठाकर समाजाची जी काही सर्वसाधारण जी माणसं होती ना, त्यांनी जास्त आक्रोश केला होता. तुम्ही परत बाईट काढून बघा. ते पाहतोय, त्या सचिन चव्हाण पण होते. सचिन बरेच चव्हाण लोकं काय होती. त्याचीच बाजू समजावली. सचिन चव्हाणने मोफत समजून सांगितला की बाबा तुम्ही असं करू नका, कायदा हातात घेऊ नका. म्हणजे संदीप भाऊ, असं ते सचिन चव्हाण कुठं दिसत नाही ना आम्हाला. अहो भाऊ, संदीप भाऊ, मग त्याच्यावरती एवढे ब्लेम का झाले तिथं? त्याला काय तुम्ही दाखवलं? तिथल्या सरपंच मॅडम म्हणजे अग्रेसिव्ह होणं किंवा त्यांचं त्या भावना अनावर साहजिक आहे. त्यांच्या गावातली घटना, उद्या तुमच्या गावातली घटना घडू द्या, तुम्ही सगळ्यात पुढे राहाल. ती जेव्हा ती सायकोलॉजी असते ना संदीप भाऊ, त्यावेळेची ती घटना आहे. पण मला असं वाटतंय का विनाकारण तुम्ही जो राजकारण करणारा माणूस आहे ना, त्याच्यावर आम्हाला तोलू नका, असं आमचं प्रमाण. दत्ता भाऊ तुम्ही कुठे आहेत? आता व्यवस्थित बाहेर आहे. देवराम लांडे कुठे आहे? मच्छर चावतात. हा? ते काय देवराम लांडे एकट्याला चावलं? नाही, 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 नाही. आतापर्यंत ज्यांनी- अहो, ज्यांनी उदाहरण गुन्हा समजून केला घ्या. त्याला आता कुठे चावलं आता कुठे हा. आता कुठे जेलमध्ये आहे की बरं नाही? का चावलं ते? अहो ऐका ना, पहिली गोष्ट जेलमध्ये आहे का आहे नाही? ना, जो तो बरोबर. ज्याच्या त्याच्या गुन्ह्यानी आहे ना, हो, हा असं हा, म्हणा, हा, बरोबर. हा विषय आहे का नाही? तुम्ही आता हे जी कारवाई झाली याचं समाधान तर आहे ना तुम्हाला? मुळात मला समाधान होण्यापेक्षा ज्या काही लोकांनी आक्रोश केला त्यांना त्यांच्या मुलाला न्याय भेटणं फार महत्वाचं आहे. एवढंच नाही तर मी तर म्हणतो बाहेर आलो, कुटुंबाची खरोखर जबाबदारी त्या माणसाने घेतली पाहिजे.
का प्रचंड पैसे आहे ना, दत्तगौरी सारखा दुबळ आहे का, गरीब आहे का, नाही ना. तर त्यांनी घ्यावा जबाबदारी, त्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि समाजामध्ये राहावं. माझं काय म्हणणं नाही. आता हे सगळं झालं असेल तर एक शेवटचा प्रश्न आहे. बोला ना. आपल्या आमदार साहेबांनी त्या कुटुंबाला भेट घेतली नाही, मदतही केली नाही, तुम्ही फोन नाही केला का? आमदार साहेबांना ही घटना घडल्या मी त्यांच्या कानावरती विषय घातला. आमदार साहेब म्हणले मी त्या कुटुंबाला भेट देणार, मदत देखील करणार. आमचे जेवढे काही कार्यकर्ते शिवसेना परिवाराचे आहेत प्रत्येकाने थोडी ना थोडी मदत केलेली आहे. अजूनही आमच्याकडे वेळ आहे, त्या कुटुंबाला मदत करू. ते कुटुंब उभं करायची जबाबदारी जरी कोणी पळून गेला असेल तरी ती आमची आहे. आम्ही ती जबाबदारी भविष्यामध्ये घेणार. समाजाला असं वाऱ्यावर सोडणार नाही, एवढं बाकी निश्चित आहे. शरददादा या तालुक्याचे पालक आहेत. त्यांनी तातडीने तिथं येण्यापेक्षा त्यांनी का बाबा आपण बघू, तिथं जाऊन जरा राग अनावर शांत होऊ द्या, त्यांचं कुटुंब स्थिर होऊ द्या, आपण जाऊ. तुम्ही पाहिलं असेल पहिल्या दिवशी ॲक्सिडेंट झाला, अख्खा कुटुंब पवार हॉस्पिटलला ॲडमिट होतं. त्यांच्यावरती बऱ्याचशा गोष्टी होत्या. येऊन 100% दादा भेटणार. याच्या आधी दादानी जिथं जे तरुण गेले लाख लाख रुपये दिलेले, जिथं जिथं अपघात घडले, इंगळूनला अपघात घडला, दादानी 25,000 साहेब पैसे मध्ये तोंडाव काढायची नसती. नाही सांगतो. आम्ही पण कोणाचं आता सांगत जो ज्याच्या बातम्या आम्ही पाहतोय ना, नुसत्या शूटिंगच्या व्हिडिओच्याच पाहत होतो, हे तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. नाही, नाही, तर मी दादा माझा प्रश्न तुम्ही दादा 100% कुटुंबाला भेट देणार, त्यांचं सांत्वन करणार. भविष्यामध्ये त्या कुटुंबाची जबाबदारी ज्या ज्या अडचणी येतील त्या माझ्यासहित शरद सोनवणे घेणार. काय पैशाची मदत वगैरे करतील ना त्यांनी केली मदत, नाही. 100% करतील मदत तुम्ही करणार. फोन केल्यावर म्हणजे त्यांनी सांगितलं ना मी येणार आहे भेटायला वगैरे. ठीक आहे. आता हे सगळं झालं असेल तर एक शेवटचं विचारा. आपण याच्या तुम्ही आता झेडपीला इच्छुक आहात बरोबर, कोणत्या पक्षाकडून? माझा पक्ष शिवसेना आहे बरोबर. शिवसेना पक्षाकडून मी इच्छुक आहे. पक्ष मला जबाबदारी 100% देणार आहे. माझ्या कामावरती विश्वास आहे. मी गेल्या 10 वर्षापासून तरी शरददादांबरोबर आणि शिवसेना पक्षाबरोबर आहे. मला देतील जबाबदारी देतील तर मी लढत. आणि समजा नाही तुम्हाला तिकीट दिलं शरद नाही, सोनवणे, जर तरला काही महत्व नाही. मला नाही वाटत अशी वेळ माझ्यावर येईल. माझ्या कामाची पावती म्हणून मला 100% न्याय देण्याचा प्रयत्न करतील ते. शरद सोनवणेंनी तुम्हाला थेट सांगितलेलं आहे की तुम्ही जेडपी निवडू नका, लढवू नका, तुम्ही पंचायत समिती लढवा. मुळात मुद्दा असा आहे, काय सांगितले काय नाही आमच्या दोघांमध्ये भरपूर चर्चा झालेल्या आहेत. आता त्या काही लगेच इथं सगळ्यांसमोर सांगणं अपेक्षित नाही. जसं जसं वेळ येईल तसं तसं सगळं पण हे बाहेर झाली का चर्चा? मी जे तुम्हाला नाही, सांगतो. मी 100% तुम्हाला सांगतो माध्यमांसमोर त्यांनी काय बोललंय किंवा काय सांगितलं, पण माझ्यामध्ये जी चर्चा झालेली आहे, मला सध्या तयारी करायला सांगितलेले. मी जिल्हा परिषद गटामध्ये आज नाही 20 वर्षापासून फिरतोय. वेगवेगळ्या प्रकारची कामं केलं संदीप भाऊ. त्याच्यामुळं मला मी काय आता आरक्षण अजून जेंट्स पडणार आहे का लेडीज पडणार हे पण माहित नाही. लेडीज पडली तरी आमच्याकडं जी काय उमेदवारी आमचा पक्ष देणार त्या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे थांबणारच आहे. उद्या समजा सोनवणे तुम्हाला तिकीट दिलं नाही, मग अपक्षाला जर तरला काय विषय बघू ना, त्यावेळेस निर्णय घेऊ ना. कार्यकर्ते एकत्र बसू, काय करायचं ठरवू, निर्णय घेऊन टाकू. तुमच्या बोलण्यावरून आम्हाला उत्तर कळाले तुमची भूमिका काय आहे. अशी एक अजून एक प्रश्न आहे, तुम्ही अतुल बेनकेंच्या संपर्कात आहात? नाही ना, मी काय कोणत्या संपर्कात नाही. माझे नेते शरददादा सोनवणे आहेत. मी शरददादाला सांगितलं की लास्ट बाबा तुम्ही आमचे नेते आहेत आणि ते जो काय निर्णय घेतील ते घेतील. आता कोण काय म्हणतंय उद्या माझ्यासारख्याची काय, मी सरपंच आहे का संदीप भाऊ? कोणत्या संपर्कात आहे, त्या संपर्कात आहे मला नाही वाटत मला कोण संपर्क करते त्या बाबत म्हणून. हे होते दत्ताभाऊ गवारी. तुम्ही सर्व मुलाखत पाहिलेली आहे, मला काय परत विश्लेषण करायची गरज नाही. त्यांच्या उत्तराने तुमचं खरोखर समाधान झालंय का? तुम्ही खाली कमेंट करून व्यक्त व्हा. पाहत राहा जुन्नर टाइम्स, नाणेघाट.